तर स्वस्तिक आपण नाथ संप्रदायाचं जे प्रतीक आहे त्याचा अर्थ काय आहे? एका गोष्टीचा खूप आनंद होतोय की या ठिकाणी जमलेले सर्वजण जे आहेत ते अतिशय चौकस बुद्धीचे आहेत. त्यांच्या नजरेतून छोटी छोटी गोष्टसुद्धा चुकत नाही आहे, हे मला जाणून खूप आनंद झालेला आहे. हे ज्ञान आजपर्यंत दुर्लभ आहे, कोणालाही प्रकट नव्हतं. आज या ठिकाणी सुद्धा सांगण्याचा असा कोणताही हेतू नव्हता, परंतु तुम्ही ज्याप्रमाणे हा प्रश्न विचारलेला आहे तर याचं जे गुह्य आहे ते आज मी तुम्हाला प्रकट करून सांगतो. 1978 साली ज्यावेळी आद्यशक्तीचा वसंतगड क्षेत्री उदय झाला आणि त्यानंतर विविध उपक्रम सुरू झाले, त्यावेळी बरेचसे शिष्यगण नवीन नवीन तयार होत होते आणि सर्वांनी महाराजांच्या पायाची पूजा करावी असं सगळ्यांना वाटलं आणि त्यांनी महाराजांना विनंती केली की आम्हाला तुमच्या चरणांची पूजा करायची आहे. महाराजांना आद्यशक्तीचा श्रीधर स्वामींचा संचार होता. आता हा संचार जो आहे तो बाकी जगामध्ये आपण बघतो की संचार म्हणजे अंगात येणं असं म्हणतात, परंतु हा जो संचार होता हा शरीरावरती संचार होता. म्हणजे काय तर ही समाधी अवस्था होती आणि या समाधी अवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या ह्या त्यांना त्यावेळी काहीही समजायचं नाही, कारण त्यावेळी संपूर्ण शरीराचं कंट्रोल जे आहे ते सुप्रीम अथॉरिटीने घेतलेलं असायचं. त्यामुळे महाराजांना या गोष्टी काही समजत नव्हत्या आणि त्यांच्यापुढे असे प्रश्न लिहून ठेवले असायचे, त्या प्रश्नांची ती उत्तरं द्यायची. फक्त अधिकारी जे होते, ज्यांना मंत्रदीक्षा झालेली होती, ज्यांना माळकरी होते, त्यांनाच फक्त मध्ये बोलण्याचा अधिकार होता. आणि सगळ्यांनी ही विनंती केल्यानंतर ज्यावेळी संचार आला त्यावेळी आद्यशक्तीनं सांगितलं की तुम्ही माणसाच्या पायाची पूजा मागताय, परंतु मी तुला प्रत्यक्ष तुम्हाला आद्यंताची पूजा देते. आणि आद्यंत म्हणजे हे पुरुष आणि स्त्री असं दोन्ही तत्त्व आहे. हे आद्यशक्ती तत्त्व आहे आणि विराट पुरुष जो आहे, जो आद्यंत आहे, ते सुद्धा तत्त्व आहे. ह्या दोन्ही प्रकृती पुरुष जो आहे तो एकच आहे आणि त्याची प्रत्यक्ष पूजा तुम्हाला मी देत आहे. आद्यंत म्हणजे काय की सर्वप्रथम ज्याचा आद्यही कळत नाही, मध्यही कळत नाही आणि अंतही कळत नाही, जो निर्गुण निराकार आहे, ज्याची ह्या सृष्टीवरती नव्हे सर्व विश्वावरती आणि विश्वाच्या पलीकडे सुद्धा ज्याची सत्ता चालते, त्याच्या पायाची पूजा तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. आणि मग जी चिन्ह दाखवली गेली त्या चिन्हामध्ये आज तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते एक चिन्ह जे आहे ते स्वस्तिक दाखवलं गेलं आणि ते स्वस्तिक त्यांनी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे काढलं. त्यावेळी तुमच्यासारखे लोक होतेच तिथं. ते म्हणले, अहो महाराज हे तुम्ही उलटं काढलं स्वस्तिक. तर त्यावेळी आद्यशक्तीनं सांगितलं की मी कशी आहे तर अपगामिनी आहे, मी अतिशय चंचल आहे, माझे पाय कोणाला दिसत नाहीत, मला पकडणं एवढं सोपं नाही आहे. परंतु हे नाथ संप्रदायाचं पीठ आहे आणि प्रत्यक्ष आद्यंताची म्हणजे माझी इच्छा असल्यामुळं मी हे स्थिर लक्ष्मी म्हणून तुम्हाला अपगामिनी अशा पद्धतीचं काय करेन, हे तुम्हाला स्थिर लक्ष्मी असलेलं स्वस्तिक चिन्ह तुम्हाला दिले. या स्वस्तिक चिन्हाची धारणा जो करेल त्याला स्थिर लक्ष्मी प्राप्त होईल असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. आणि जे जे त्यावेळी ऐकायला होते कदाचित त्यातला आता एकही या पृथ्वीवरती माणूस नाही आहे, हे दुर्दैव आहे. परंतु हे ज्ञान जे आहे हे पुढंपर्यंत आलं नव्हतं आणि नंतर हे महाराजांच्याच आशीर्वादानं या सगळ्या गोष्टी या मिळालेल्या आहेत. त्यामुळे हे नाथ संप्रदाय लोक म्हणतात की नाथ संप्रदाय तुमचं म्हणजे काय आहे, हे वळचणीचं पाणी आढ्याला जातं. या ठिकाणी या नाथांनी दैवतांनासुद्धा उलटं टांगलेलं आहे, ही ताकद त्यांच्याकडे आहे. दैवतांना अडवून घेऊन त्यांच्याशी युद्ध करून घेऊन ह्या समाजासाठी ह्या भूतलावरच्या लोकांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांनी विविध प्रकारची यंत्र आणि त्या यंत्रांवरती विविध देवतांना प्रसन्न करून घेतलेलं आहे.
तर हे सुद्धा प्रत्यक्ष आद्यशक्तीनं दिलेलं वरदान आहे. आणि ते हे स्वस्तिक चिन्ह जे आहे ते आपलं नाथ संप्रदायाचं उलटं स्वस्तिक चिन्ह असतं. हे स्वतः आद्यशक्तीने दिलेलं आहे आणि हे स्थिर लक्ष्मी प्राप्त करून देणार आहे. अष्टैश्वर्य जे आहे ते सगळे प्राप्त करून देणार हे स्वस्तिक चिन्ह आहे. बाहेरच्या जगतामध्ये जे स्वस्तिक चिन्ह काढतं हे शुभ कार्यासाठी फक्त शुभ म्हणून वापरलं होतं, परंतु हे खऱ्या अर्थानं शुभ आहे, जे आत्मोद्धार करून देणार आहे, असं हे आहे. आपण हे चिन्ह देवापाशी काढावं का उमऱ्यावर काढावं? हे चिन्ह देवापाशी काढलं तरी चालेल. उमऱ्यावरती काढू नका, कारण त्याच्यावरती पाय पडतील लोकांचे. नाही, आपण साईडला काढतो ना दरवेळेस, आपण देवाचं चिन्ह आपण साईडला करतो. पायधूळ तिथे जाऊ नये. ओके, म्हणजे चालेल तसं उमऱ्यावर. बोला. हो, नमस्कार. माझं नाव सौ वहना कुलकर्णी मनोलकर, पुण्याचीच आहे मी. तर म्हणजे एक विचार असं मनात आलं, आत्ता तुम्ही जे सांगितलं की अष्टैश्वर्य उलटा म्हणजे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर त्यातही लक्ष्मीचाच वास आहे. तर एक सहज मनात आलं, म्हणजे हिटलरचं जे नाझींचा लोगो होता तोही उलटं स्वस्तिक होतं आणि त्यातनं म्हणजे जिथे जिथे त्यांनी ऱ्हास केला तिथे तिथे त्यांनी तो छाप सोडला. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला असं विचारायचं आहे तुम्हाला की मग म्हणजे आम्हाला खूप इच्छा आहे की, आणि एके ठिकाणी मी पूर्ण लक्ष्मी चिन्ह बघितली होती, म्हणजे ते मी विकत घेतलं होतं आणि मला घरी आल्यावर लक्षात आलं, म्हणजे ते काचेत ठेवलं होतं आणि त्याच्यावर असं उलटं लक्ष्मी चिन्ह आहे. तर मग ते आम्ही वापरायचं का? लक्ष्मीपूजनात मी घेतलं विकत पण घरी आणि ते परत घ्यायला तयार, त्यामुळे भीती खूप आहे मला. हा आद्यशक्तीचा आशीर्वाद समजूनच घ्या दे. बरं बरं बरं, ओके. आणि तुमचं चरणदर्शन पायावर डोकं ठेवता मी येईल? सगळ्यांना भेटणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना भेटल्याशिवाय इथून हॉल सोडणार नाही आहे. मघाशी मी वरच्या फ्लोअरवरती गेलेलो होतो, तिथं एक आजी दर्शनाला आल्या आणि त्यांनी एक गोष्ट मला विचारली की मी खूप व्रत करते, रोज भरपूर पाठ करते, पण मला कधी अशी झोप येत नाही, परंतु आत्ता इथं पाठ सुरू झाले आणि माझ्या डोळ्यावरती झापड आलेली आहे, खूप झापड मोठी आलेली आहे आणि डोळेच माझे उघडत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. असं का घडते असं त्यांनी विचारलं मला. याचा अर्थ मी त्यांना सांगितला आणि सर्वांना इथं मी सांगू इच्छितो की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी सकाळपासून जे वातावरण आहे हे सगळं दैवी शक्तीने भारलेलं वातावरण आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दैवी शक्ती, देवी शक्ती विशेषतः या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण गुरुमालिका या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या श्रीसुक्ताचं पठण जे आहे याचं स्वीकारण्यासाठी हजर आहेत. आणि याचाच प्रभाव म्हणून त्यांच्या जे डोळ्यांवरती जे दडपण आलं होतं, डोळे उघडतच नव्हते अजिबात, ही त्यांची अनुभूती आहे. मला खात्री आहे की या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाला सूक्ष्म किंवा बाह्यदर्शनीसुद्धा विशेष अनुभूती आलेल्याच असणार आहेत. कोणाला काही सांगायचे असतील तर त्या सांगू शकतात इथं पुढे येऊन. हॅलो, मी रंजना हिरवे, मी हडपसरमध्ये राहते. माझं नेहमी प्रत्येक वेळेस म्हणजे स्वामींचं स्वामीचरित्रामृत असतं किंवा देवीचं देवी कवच असतं, असं सारखंच चालू असतं किंवा तारक मंत्र असतो. पण मला असं 4-4 तास बसून किंवा शंकरगीता असती, म्हणजे आता आमच्याकडे शंकरगीतेचं पण पारायण असतं, पण आत्तापर्यंत मला कधीच असे म्हणजे डोळ्यावर झापड किंवा पाय असे जड किंवा डोकं असं मला अनुभवच नाही. असं वाटलं की आता हे वाचता येतं का नाही, पण तरी डोळे असे मोठे मोठे करून मी वाचत होते. तर मी आता दादांना विचारलं असं का होतं. मला आत्तापर्यंत म्हणजे इतके सगळे कार्यक्रम करते मी, जाते प्रत्येक ह्याला, पण कधीच अशी अनुभूती मला आली नव्हती. तर मी म्हटलं ही अनुभूती कशाची आहे, म्हणजे का त्याच्यातून काय होणार आहे हे मला काहीच कळलं नाही. म्हणून मी दादांना आत्ता विचारलं, त्यांना हा प्रश्न मी स्वतःच विचारलेला, आत्ता पण नव्हतंच कुणाला विचारलं, पण कारण मला अजूनही त्यांनी जरा डोळ्यावर हात ठेवला कपाळावर, थोडंसं मला बरं वाटलं, म्हणजे बरंचसं कमी झालं, पण अजूनही मला ते थोडंसं असं मोठं असं वाटतं आहे की बाबा माझ्या डोळ्यावर अजून समाधी कसं मिटलं की काहीच समजत नाही. जेवढं आपण ऐकतो तेवढंच समजत होतं, बाकी कोण काय बोलतं कोण काय नाही ह्याचा अजिबात आवाजच येत नव्हता. अतिशय सुंदर अनुभूती आहे ही. हॅलो, मी सुनीता मेहता. माझं एकच म्हणणं आहे की स्वस्तिक वरती काढायचं का देवाच्या डाव्या उजव्या बाजूला काढायचं, आणि उलटं काढलं तर ते का होईल त्याचं, असं विचारायचं मला. उलट स्वस्तिक जे आपण काढतो ते देवाच्या वरती किंवा साईडला उजव्या देवाऱ्यावरती म्हणताय का हा तुम्ही? देवाऱ्यावरती. बरं, मध्यभागी काढा. आणि मग साईडला जर डाव्या उजव्या बाजूला काढलं तर बा आता हा तुमचा जो प्रश्न आहे
आता देव्हारा तुमचा कसं आहे मला माहिती नाही आहे. दगडी देव्हारा असेल समजा आणि तुम्हाला दोन्ही बाजूला जर जागा असेल तर एका बाजूला ओम काढा, एका बाजूला स्वस्तिक काढा, असं करा. किंवा 3 ठिकाणी जागा असेल, मध्यभागी पण वरती जागा असेल तर मध्यभागी ओम काढा, सावकाश हां डाव्या बाजूला तुम्ही स्वस्तिक काढा, उजव्या बाजूला कलश काढा. खरंच काय. हे सगळी चिन्ह शुभचिन्ह आहेत. बरं ठीक आहे. हॅलो नमस्कार, मी अर्चना बर्वे बोलते. मला पण आत्ता आजींसारखं झालं होतं. जसं वाचायला सुरुवात झाली तसे माझ्या पण डोळ्यावर खूप झापड येत होती. पण मी पूर्ण म्हणजे वाचनाचं भय करत आहे, पण असं मला कधी होत नाही. पण आज मात्र खूप झालं. आणि काल माझा खूप प्रवास झाला होता, त्याच्यामुळे सुद्धा असू शकेल. पण मला काय झालं मला माहिती नाही. म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं काय झालं. या ठिकाणचं वातावरणाचा तो जो इफेक्ट आहे तो तुम्हाला झालेला आहे. थँक्यू. नमस्कार आणि जय श्रीराम. जय श्रीराम. आज हा कार्यक्रम जो होता, आज सगळ्यांनी काय काय अनुभव सांगितले. आणि मणीधाणी नसताना आम्हाला गुरूंची जी सेवा मिळाली, म्हणजे मणीधाणी नसताना आपण जे म्हणतो ना काही वेळेस VIP पास काढून बी काही वेळेस त्या सेवा मिळत नाही, ती मला नकळत सेवा मिळाली शंकरनाथाची. त्यामुळे गुरूंचे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आज जे श्रीसूक्त चालू होतं, म्हणजे आपण जे म्हणतो ना मेल्यावर काय होणार आहे, स्वर्ग नरक मिळणार आहे माहीत नाही आहे, पण इथं खरोखर स्वर्ग मिळाला सगळ्यांना असं मला वाटतंय. नमस्कार, मी वंदना ताडफळे. आमच्या गुरु श्री माई गाडगीळ त्यांनी श्रीसूक्त 16 रागात बसवलेलं आहे आणि खूप अभ्यास करून कुठल्याही अर्थाला धक्का न लावता असा केला. तर आम्ही अनेक कार्यक्रम केले, त्यावेळेला आम्ही अजिबात असे सीझन नाही झालो. प्रत्येक वेळेस कार्यक्रमात आम्हाला अनुभूती मिळत गेली आणि अजूनही माझ्या अंगावर रोमांच येतात. तसाच अनुभव मला आज आला. माझं कुठंही मन चंचल झालं नाही, कुठलाही दुसरा विषय आला नाही. बाई आली का, स्वयंपाक झाला का, काही 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 नाही. पूर्ण 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 अगदी संपूर्ण देवी डोळ्यासमोर दिसत होती. आणि इंद्राने जेव्हा देवीला पाहिलं तेव्हा तो इतका भारावून गेला आणि ते अष्टक झालेलं आहे देवीचं. तर तसं सगळं डोळ्यासमोर माझ्या उभं राहिलं. आपल्या सगळ्यांना असा अनुभव असेल. मला बोलायला संधी दिली, धन्यवाद.